मुलांनो, या ठिकाणी आपण वजाबाकी शिकण्यासाठी हे गणित घेत आहोत. तर या ठिकाणी आपण हातच्याची वजाबाकी आज शिकणार आहोत. तर लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. काही अडचण असेल तर मला सांगा, माझ्याशी संपर्क साधा. तर चला आपण वजाबाकीचं गणित पाहू. या ठिकाणी आपण हे वजाबाकीचं गणित घेतलेलं आहे. याला सुरुवातीला आपण रेषा ओढून घेऊ. ह्या रेषा ओढून घेतल्यानंतर तुम्हाला गणित करायला सोपं जाईल बऱ्यापैकी. अशा प्रकारे आपण सर्व रेषा जवळजवळ ओढून घेतलेल्या आहेत. संख्या तुम्हाला स्पष्ट दिसतच असतील. तर दिसत नसेल तर मी जराशा ठळक करून घेतो. वरची संख्या 945 आहे, तर खालची संख्या 788 आहे. आता या ठिकाणी आपण वजाबाकीची बिनहातच्याची गणिते या ठिकाणी शिकलेलो आहोत. पण आता हातच्याची गणिते कशी करायची ते या ठिकाणी आपण आज शिकणार आहोत. तर खूप सोपं आहे. तर पहा, या ठिकाणी 5 मधून 8 जात नाही किंवा 5 मधून 8 वजा होत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण 5 ही लहान संख्या आहे, 8 ही मोठी संख्या आहे 5 पेक्षा. तर मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, तर 5च्या शेजारी जी संख्या आहे, तर ही 5च्या शेजारी असलेली 4 ही संख्या आहे. तर या 4 मधून आपण 1 हा 5ला द्यायचा आहे. किती द्यायचा आहे? 1 द्यायचा आहे आणि तो त्याच्या डोक्यावरती द्यायचा आहे. या ठिकाणी जो आपण कप्पा बनवला आहे त्या कप्प्यामध्ये इथला 1 आपण त्याला द्यायचा आहे. इथला 1 गेल्यानंतर राहतो या ठिकाणी 3, तो वरच्या कप्प्यात लिहायचा आहे. मग इथला 1 दिला, इथं आलं 1, इथला 1 इथं घेतला. मग तो 1 तिथं घेतल्यानंतर हे 5 इथलं उचलायचं आहे आणि त्या 1च्या शेजारी ठेवायचं आहे. ठेवलं. मग ते शेजारी ठेवल्यानंतर आता आपल्याला या 15 मधून 8 वजा करायचं आहे. ते वजा केल्यानंतर उत्तर आपलं किती येतं, तर या ठिकाणी उत्तर येतं आपलं 7. तुम्ही देखील ते करून बघू शकता. 15 मधून 8 वजा केल्यानंतर या ठिकाणी 7 उत्तर येतं. तर आपण मगाशी आता हे गणित या ठिकाणी सुटलेलं आहे. तर पुढे आपण आलो. पुढच्या कप्प्यामध्ये आपल्या या ठिकाणी दिसतं सुरुवातीला 4 होतं, त्या 4 मधला 1 इथं दिल्यामुळं 4 मधलं 1 गेलं आणि 3 राहिलं. मग आता आपल्याला या 3 मधून 8 घालवायचे आहे. तर मग मुलांना मला सांगा, या 3 मधून आता 8 जाऊ शकेल का? नक्कीच जाणार नाही, कारण 8 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे. मग आता मगाशी आपण काय केलं होतं, ज्यावेळेस 5 मधून 8 जात नव्हतं, मग त्यावेळेस आपण काय केलं, तर शेजारच्या संख्येकडनं 1 घेतला. बरोबर की नाही? तर या ठिकाणी सुद्धा या संख्येच्या शेजारी असलेली संख्या ही 9 आहे. तर 9 कडून आपल्याला 1 घ्यायचा आहे. कुठं घ्यायचं आहे, तर इथं डोक्यावरती 1 घ्यायचा आहे. घेतला की नाही रे? तर आता ही संख्या किती झाली बरं? तर ही संख्या झाली 13. बरोबर की नाही? तर मग ही 13 जी संख्या झालेली आहे, तर त्या 13 संख्येमधून आपल्याला 8 वजा करायचा आहे. किती वजा करायचं आहे? 8 वजा करायचा आहे. तर किती सोपं आहे बघा बरं. 13 मधून आपण 8 वजा केला. हा जो 13 दिसतोय आपल्याला इथं डोक्यावरती, त्याच्यामधून आपण जर 8 वजा केला तर या ठिकाणी उत्तर किती येते बघा बरं. किती येतं? तर उत्तर येतं 5. किती येतं? 5 येते. किती मस्त आहे बघा बरं. तर आता या ठिकाणी याचं देखील 1 कमी केलं नाही आपण. 1 कमी केल्यानंतर ह्याच्यातलं 9 मधून 1 गेल्यानंतर किती राहतं रे मुलांनो? 8 राहतं. किती राहतं? 8 राहतं. आणि हे जे 8 शिल्लक आहे
त्या 8मधून आपल्याला शेवटची संख्या जी राहिली ती संख्या वजा करायची आहे. तर किती आहे शेवटची संख्या? 7 आहे. आणि ही 7 आपण 8मधून वजा केली तर किती येतं मुलांनो? तर उत्तर आपलं तर 1. तर या ठिकाणी ही जी खाली शेवट संख्या आलेली आहे ते आपलं उत्तर आहे आणि ते उत्तर आहे 157.